गोरगरिबांचे कैवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसेवेचा एक आदर्श उपक्रम पार पडला। रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेज दापोली पारगाव येथील गरीब, गरजू आणि आदिवासी विद्यार्थ्यांना तब्बल 3500 वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पनवेलच्या सभापती आदरणीय सौ रंजना सदाशिव वासकर, जिल्हा परिषद सदस्या आदरणीय सौ सोनाली अनुज जितेकर, पंचायत समिती सदस्या आदरणीय सौ मनीषा गजानन पाटील, विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेलचे माजी सभापती आदरणीय श्री प्रकाश शेठ जितेकर, दापोली गावचे माजी उपसरपंच आदरणीय श्री गजानन पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्या आदरणीय संजीवनी म्हात्रे आणि भाजपचे कार्यकर्ते आदरणीय श्री मच्छिंद्र कटेकर यांची विशेष उपस्थिती होती। यांच्या समवेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ पुष्पलता ठाकूर, पर्यवेक्षिका आदरणीय सौ घोडके संजीवनी तसेच सर्व सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या दानशूरवृत्तीबाबत बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ सोनाली जितेकर यांनी साहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी नेहमीच समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत। वही वाटपाचा हा उपक्रम त्यांच्या याच दातृत्व भावनेची साक्ष देतो असे त्या म्हणाल्या। तर प्रतिष्ठित ग्रामस्थ व माजी उपसरपंच श्री गजानन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की साहेबांची दानशूरवृत्ती आणि गरीब विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गरीब, गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले। शैक्षणिक साहित्याची ही मदत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमलले। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुकर व्हावा या हेतूने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता ठाकूर यांनी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे व आदरणीय साहेबांचे मनापासून आभार मानले व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील विहार सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सौ नंदिनी म्हात्रे व कल्याणी भोपी यांनी केले। तसेच व्हिडिओ बनवण्यासाठी ज्याने विशेष मेहनत घेतली असा विद्यालयाचा हरहुन्नरी विद्यार्थी भुवन पाटील। धन्यवाद।